नमस्कार. झुंज. पहाट झाली म्हणजे अगदी झुंजू मुंजू. सूर्य उगवायला लय वेळ होता अजून. गावाकडची गोष्ट आहे. परश्या मात्र उठला. रोज याच टायमाला उठायचा तो. मान खुपसून रात्रभर झोपला होता तो. ती बाहेर काढली, जरा डावी उजवीकडे वळवून मोकळी केली आणि मग चांगली 4 इंच वर केली. मानेचे स्नायू चांगले सैल होऊन परत ताठ झाले. डोक्यावरील तुरा त्याबरोबर हलला आणि परशाने बांग ठोकली. कू 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 कू. खुराड्यातल्या बाकीच्या कोंबड्या पण त्याने थोड्या बहुत जाग्या झाल्या. एक पांढरी कोंबडी होती, नुकतीच वयात आलेली. ती परशाला जाम म्हणजे जामच आवडायची. परशाने आपली मान तिरकी करून हळूच पाहिलं सुद्धा, पण ती काही ढिम्म हल्ली नव्हती. परशाला रागच आला जरा. साहजिकच होतं म्हणा ते. परश्या म्हणजे या खुराड्याचा राजा होता, राजा. मुंग्यांच्या मध्ये कसं राणी मुंगी असती, तसं परश्या राजा कोंबडा. समध्या कोंबड्या त्याच्या राण्या. त्यात ही नवीन गोरी कोंबडी परश्याच्या हिट लिस्टवरती होती आता. आणि परवा दिवशी आकृत झालं. मालक गेला होता जिल्ह्याच्या बाजाराला. तिकडून एक नवीन कोंबडा घेऊन आला ना तो. असाच परच्यासारखाच लाल बुंद तुरा, तसंच लाल तपकिरी अंग. मैदानात सोडला तशी परशा त्याच्या अंगावर धावून गेला. नवीन कोंबडा बावचळला. जी धूम टोकली त्यानं खुराड्यात आणि तिथंच गोची झाली परश्याची. आपली तरणी गोरी कोंबडी होती, तरणी पण लय आळशी. खुराड्यातच बसून राहायची जास्त टाईम. हा बेणा गेला आणि तिच्या मागं लपला. परश्याची झाली पंचायत. नुसतीच मान थरथरवत आणि पायाच्या नखांनी माती उकरत उभा राहिला तो. त्या दिवसापासून परश्याला दाणं पाणी गोड लागलं. त्यामुळे परश्याची तब्येत पण हटली. तसं म्हटलं तर वय पण झालंच होतं त्याचं, पण मनात विचार फक्त एकच, गोऱ्या कोंबडीचा. तरणा असताना परश्या लई झुंजी खेळला होता, जिंकला पण होता लय. मालक पायाला ब्लेड बांधी आणि मग परश्या जो काय हल्ला करत असे समोरच्या कोंबड्यावर की एकदम हिंदी पिक्चरमधली फाईट. पण आता नवीन कोंबडा तरणा होता. आपल्याच कुरड्यात फाईट केली तर मालकानं दोघांना बी कापून खाल्ला असता. त्यामुळे परशान जरा थंड घ्यायचं ठरवलं. गोरी कोंबडी उठली तशी रुबाबा डौलदार चालीनं तो तिच्याजवळ गेला. डोईवरचा तुरा छानपैकी हलत होता. मानेकडची रंगीत पिसाला लाकाकत होती. एक पाय वाकडा करून गिरकी घेत परशाने 2 टाइम तिच्यावर चाल करण्याचा प्रयत्न केला, पण ती काय दात देईना. ती आपली 2 पावलं पुढं जाऊन बसायची. परशा दिवसभर प्रयत्न करून थकला, पण गोरी कोंबडी काय बदली नाही. त्यातल्या त्यात एकच बरं होतं, ते म्हणजे ती नवीन कोंबड्याला तर वाऱ्याला पण उभं करत नव्हती. त्यातच नवीन बॉम्ब टाकला मालकानं. उद्या गावच्या जत्रेत दोघांना पण झुंजीला नेणार होता तो. परश्या आणि नवीन कोंबडा दोघं बी. आता मात्र परश्याचं अवसान गळालं. झुंजीला घाबरत नव्हता तो, पण आपलं काही बरं वाईट झालं आणि नवीन कोंबडा जित्ता परत आला तर काय, या विचारानं परश्या रात्रभर जागा राहिला. आणि म्हणून आता झुंजू मुंजू झाल्या झाल्या उठून तो गोऱ्या कोंबडीजवळ गेला. अगदी मान खाली घालून तिच्या चोचीला चोच लावली. गळ्याशी आलेला आवंडा गिळला आणि केविलवाण्या नजरेने तिला म्हणाला, मिजो. असाच एक झुंजी आधीचा दिवस 2025. आजचा बोनस. सहज मनात आलं आणि लिहिण्याचा प्रयत्न केलाय. काही पार्श्वभूमी वेगळी वगैरे नाही. मध्ये मध्ये ग्रामीण बाज सुटला आहे, सांभाळून घ्या. माझे बहुतांश लघुले हे शहरी मध्यमवर्गीय बाजाचे असतात, म्हणून आपलं वेगळं जरा. बोनस मात्र मस्त सुचलाय. बोनस आहे हिंदी गाणं, मुकेशच्या आवाजात अजरामर झालेलं. मी विनंती केली माझा मित्र राबो म्हणजेच राजेंद्र बोरकर याला. राबोने छान तयारी वगैरे करून गाण्याला न्याय दिलाय. आपल्या भावपूर्ण आणि हळुवार आवाजात राबो गातोय. तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. नमस्कार.